समाज मनाला प्रतिबिंब देण्याचं, आरसा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी प्रखरपणे साहित्यिकच करू शकतात. शासन आपल्या दारी जसं म्हणतात तशा पद्धतीनं साहित्य संमेलन आपल्या दारी ही भूमिका आम्ही संयोजकांनी चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे की बाबा एवढी साहित्य संमेलन झाली, परंतु या प्रत्येक साहित्य संमेलनाचा गाभा घटक किंवा त्याचं मूळ हे बौद्ध साहित्यामध्ये आहे. सोलापुरातील नव्हे तर राज्यातील कवींच्यासाठी 26 एप्रिल रोजी समाज कल्याण केंद्रामध्ये कवींचं संमेलन संपन्न होणार आहे. 2 तास लागू दे, 4 तास लागू दे, अख्खा दिवस जरी लागला तरीसुद्धा कवींना न्याय मिळवून देण्याचा आम्हा संयोजकांचा प्रयत्न आहे. वर आपण अनेक साहित्य संमेलनं पाहिली, परंतु सोलापुरात 3 मे रोजी एक आगळं वेगळं साहित्य संमेलन होत आहे. हे नेमकं कोणतं साहित्य संमेलन आहे आणि याची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब बालशंकर सर आहेत. सर, काय सांगाल, हे कोणतं साहित्य संमेलन आहे आणि काय खासियत आहे या साहित्य संमेलनाची? तुम्ही म्हटल्याप्रमाणे की सोलापुरामध्ये नव्हे तर महाराष्ट्र भारतभर अनेक वेगवेगळी साहित्य संमेलन संपन्न झाली. आपल्या या सोलापुरामध्ये यापूर्वी दलित साहित्य संमेलन संपन्न झालं, विद्रोही साहित्य संमेलन संपन्न झालं, मराठी साहित्य संमेलन झालं, मराठी नाट्य संमेलन झालं, शाहू फुले आंबेडकर विचार संमेलन झालं, आंबेडकरी संमेलन झालं, अस्मिता आदर्श संमेलन झालं. परंतु सोलापुरामध्ये राज्यस्तरीय किंवा सोलापूर जिल्हास्तरीय शहरस्तरीय बौद्ध संमेलन झालेलं नव्हतं. आणि सोलापूरची ही भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं क्रांतीप्रवण झालेली भूमी आहे. आणि या सोलापुरामध्येच या साहित्य संमेलनाची उणीव होती. खरं तर पाहिलं तर या ठिकाणी या सोलापुरानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 3 वेळा मानपत्र दिलेले आहेत. आणि अशा या महामानवाचा सोलापूरला जास्तीत जास्त सहवास लाभला. परंतु या महामानवाचा सहवास लाभलेल्या शहरामध्ये बौद्ध साहित्य संमेलन संपन्न झालेलं नव्हतं. आणि म्हणून आम्ही संयोजकांनी यामध्ये या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत, ज्यांच्या नावावरती 60-65 ग्रंथ प्रकाशित आहेत. ते महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक, निवृत्त शिक्षणाधिकारी योगीराज वाघमारे, समन्वयक आहेत या ठिकाणी डॉक्टर सुरेश कोरे. या साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष आहेत ज्येष्ठ पत्रकार किरण बनसोडे. या साहित्य संमेलनाच्या कार्यकारिणीमध्ये ज्येष्ठ पत्रकार विजय गायकवाड अशी मान्यवर मंडळ आहेत. आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की सोलापुरामध्ये हे साहित्य संमेलन झालेलं आहे. कारण तुम्ही म्हणाल की बाबा एवढी साहित्य संमेलन झाली, परंतु या प्रत्येक साहित्य संमेलनाचा गाभा घटक किंवा त्याचं मूळ हे बौद्ध साहित्यामध्ये आहे. आणि बौद्ध साहित्य जर सगळ्याचा गाभा घटक असेल, सगळ्याचं मूळ असेल, तर मग बौद्ध साहित्य संमेलन का नको? आणि म्हणून हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार, कारण आज लक्षात घ्या, देशातलं वातावरण अतिशय गढूळ झालेलं आहे. मी राजकारणावर बोलत नाही, परंतु या ठिकाणी समाज मनाला प्रतिबिंब देण्याचं, आरसा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी प्रखरपणे साहित्यिकच करू शकतात. आणि म्हणून बौद्ध साहित्यिकांच्यावरती एक मोठी जबाबदारी आलेली आहे. कारण आज समाज डळमळीत झालेला आहे, दिशाहीन झालेला आहे बौद्ध समाज. त्या बौद्ध समाजाला दिशा देण्याचं काम या सोलापूर शहरानं करावं. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं क्रांतीप्रवण झालेली ही क्रांतीभूमी आहे. आणि या क्रांतीभूमीमधून हा संदेश गेला पाहिजे. आणि म्हणून या सोलापूर नगरीमध्ये बौद्ध साहित्य संमेलन 3 मे रोजी हुतात्मा स्मृती मंदिराच्या AC हॉलमध्ये संपन्न होत आहे. या साहित्य संमेलनाला कोण उद्घाटक म्हणून येणार आहे आणि समारोपाला कोण असणार आहे? अतिशय छान प्रश्न विचारलात. कारण या सोलापूरच्या साहित्य संमेलनाचं, बौद्ध साहित्य संमेलनाचं उद्घाटन श्रीलंकेतील ज्येष्ठ भंतेजी भंते एश हे या ठिकाणी येणार आहेत. आणि त्यांच्या हस्ते या बौद्ध साहित्य संमेलनाचं उद्घाटन संपन्न होणार आहे. त्यांना हिंदी बोलता येते, ते हिंदीमधून या ठिकाणी धम्मदेशना देणार आहेत. आणि या ठिकाणी सोलापूर शहर जिल्ह्यातील नव्हे ते राज्यभरातून येणाऱ्या लोकांना धम्मदेशना देणार आहेत, प्रवचन देणार आहेत. आणि त्यांच्या या प्रवचनाचा लोकांनी लाभ घेतला पाहिजे. या परिसंवादामध्ये या साहित्य संमेलनामध्ये 5 परिसंवाद आयोजित केलेले आहेत. आणि या साहित्य संमेलनाच्या शेवटचं सत्र म्हणजे समारोप. कारण एक लक्षात घ्या की बौद्ध साहित्य म्हटलं किंवा बौद्ध धम्म म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं या भारताला बौद्ध धम्माची या ठिकाणी ओळख झालेली आहे. कारण बौद्ध धम्म हा या ठिकाणी पाठीमागा पडत असलेला, बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर 9 लाखांना 9 कोटींना जी काही दीक्षा दिली, धम्मदीक्षा, त्यामुळं आज आम्ही ह्या भारतामध्ये
हजारो लाखो कोट्यावधी लोक बौद्ध धर्माकडे वळलेले आहेत. आणि म्हणून ज्या बाबासाहेबांनी या ठिकाणी बौद्ध धर्माची आम्हाला दीक्षा दिली, त्या बाबासाहेबांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या अध्यक्षतेखाली हे समारोपाचं सत्र होणार आहे. आणि या समारोपाच्या सत्रामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील बौद्ध चळवळीतील नेतेगण, आंबेडकरी चळवळीतील नेतेगण, वेगवेगळ्या पक्षातील नेतेगण हे सगळे या ठिकाणी, या राजाभाऊ सरवदे असतील, राजाभाऊ इंगळे असतील, ॲडव्होकेट संजीव सदापुले असतील, अनेक मान्यवर त्या परिसंवादामध्ये त्या ठिकाणी मान्यवर म्हणून ते उपस्थित असणार आहेत. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होतो, या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही बौद्ध समाजाच्या किंवा मागासवर्गीयांच्या सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं काम करणाऱ्या संघटना, संस्था आहेत, त्या मान्यवरांचा, संस्था प्रमुखांचा सत्कार त्या ठिकाणी होणार आहे. जेणेकरून बाकीच्या संस्था चालकांना एक त्या ठिकाणी प्रेरणा मिळेल आणि जे चांगलं काम करतात त्यांना आणखी प्रेरणा मिळेल, त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी येईल किंवा आपल्याला आणखी चांगलं काम केलं पाहिजे. आणि म्हणून या आमच्या सोलापुरामध्ये सम्यक विचार मंच, जे गोरख शिवशरण आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी होते सोलापूरच्या आकाशवाणीचे, त्यांनी स्थापन केलेलं सम्यक विचार मंच, आणि त्या सम्यक विचार मंचची मिलिंद व्याख्यानमाला गेली 25 वर्षे सोलापुरामध्ये कार्यरत आहे. आणि त्या सम्यक विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार होणार आहे. त्याचप्रमाणे बाबा बाबरे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं भीम प्रतिष्ठान सोलापुरामध्ये आहे. ते सोलापूर शहर जिल्ह्याबरोबरच राज्यातल्या मान्यवरांना एप्रिल महिन्यामध्ये पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करतात. त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. अशा अनेक वेगवेगळ्या संघटना, संस्था, मान्यवर या सगळ्यांना या ठिकाणी शेवटच्या सत्रामध्ये सन्मानित केलं जाणार आहे. 5 परिसंवादामध्ये एक परिसंवाद विशेष करून महिलांचा असणार आहे. त्या परिसंवादाच्या प्रमुख महिला असतील, परिसंवादामध्ये सहभागी वक्त्या महिला असतील, त्या सत्राचं सूत्रसंचालन महिला करतील, प्रास्ताविक महिला करतील, आभार प्रदर्शनसुद्धा महिला करतील. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या विषयावरती या ठिकाणी 5 परिसंवाद असणार आहेत. आणि विशेष म्हणजे सोलापुरातील नव्हे तर राज्यातील कवींच्यासाठी 26 एप्रिल रोजी समाज कल्याण केंद्रामध्ये कवींचं संमेलन संपन्न होणार आहे. 2 तास लागू दे, 4 तास लागू दे, अख्खा दिवस जरी लागला तरीसुद्धा कवींना न्याय मिळवून देण्याचा आम्हा संयोजकांचा प्रयत्न आहे. आणि दुसरं, शासन आपल्या दारी जसं म्हणतात तशा पद्धतीनं साहित्य संमेलन आपल्या दारी, ही भूमिका आम्ही संयोजकांनी चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातल्या रविवारपासून ते आत्तापर्यंत दर रविवारी सोलापूर शहरातल्या एका विहारामध्ये दर रविवारी व्याख्यान दिलं जातं, प्रवचन दिलं जातं. आणि त्यामुळं या साहित्य संमेलनाची त्या ठिकाणी प्रसार होतो आणि जाणीव जागृती लोकांमध्ये होते. आणि लोकांच्यामध्ये एक या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं उत्सुकता निर्माण झालेली आहे. या साहित्य संमेलनाचं हे एक वैशिष्ट्य आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सोलापुरात 3 मे 2025 रोजी हे आगळंवेगळं बौद्ध साहित्य संमेलन या ठिकाणी होत आहे. आणि या साहित्य संमेलनाला विशेष करून श्रीलंकेतून या ठिकाणी बौद्ध भंते या साहित्य संमेलनाला हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रातील मान्यवर या साहित्य संमेलनाला हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर विशेष म्हणजे महिलांसाठी एक परिसंवाद असणार आहे. त्याचबरोबर 5 परिसंवाद या साहित्य संमेलनात होणार आहे. आणि या साहित्य संमेलनाला राज्यभरातील किंवा जिल्ह्याभरातील बौद्ध बांधवांनी तसेच समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचं आव्हान स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी केलेलं आहे. अशोक कांबळे, राईट अँगलसाठी सोलापूर.